शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी होत असणाऱ्या मोर्चाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब, खासदार विशाल पाटील साहेब, आमचे मित्र माधवराव जानकर साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, सगळेच मान्यवर मंडळी उपस्थित, आमच्या भगिनी आणि बंधूंनो, खरं तर आता मी पण जास्त बोलणार नाही, पण काही गोष्टी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक आपल्याला निर्धार करायला पाहिजे की कसल्याही परिस्थितीमध्ये संयुक्त मोजणी होऊन द्यायचं नाही, हा निर्धार आपल्याला करायला पाहिजे. आणि संयुक्त मोजणी जर नाही झाली तर या शक्तीपीठाचं काम पुढे जाऊ शकत नाही. एक तर सरकार पूर्णपणे बेकायदेशीर काम करायला लागलाय. संविधानानुसार, कायद्यानुसार आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार एकदा सरकारनं नोटिफिकेशन काढल्यानंतर आम्ही त्यांच्या विविध नमुन्यामध्ये आणि त्यांनी दिलेल्या मुद्द्यामध्ये हरकती नोंदवलेल्या असताना खरं तर त्याचं हिअरिंग घेऊन त्याचा निकाल द्यायला पाहिजे होता, पण तो निकाल न देता आज या ठिकाणी माळशिरसचे के पाटील साहेब आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक गावाच्या गाव चौडीवर संयुक्त मोजणीच्या नोटिसा लावल्यात. शेतकऱ्यांच्या पर्यंत जायची हिंमत सुद्धा देणार नाही, म्हणून गाव चौडीवर नोटिसा लावायच्या आणि एक दिवस रात्री अपरात्री चोरासारखा यायचा आणि मोजणी करायचा. हे कारस्थान हे लोक करण्याची शक्यता आहे. खरं तर या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं तर मला एवढंच सांगायचं आहे, जिल्हाधिकारी ऐकत असतील आज जाऊन मी बोलणारच आहे. हा क्रांतीशील नाना पाटलांचा जिल्हा हे विसरू नका. चोरासारखं रात्री अपरात्री जमिनी मोजायला जर आला, जर जी ट्रीटमेंट आम्ही दरोडेखोरांना देतो तीच ट्रीटमेंट पोलिसांना दिल्याशिवाय सोडणार नाही. एवढे कर्तव्य तत्पर पोलीस असतील तर त्यांना माझा सल्ला आहे, अरे नदीकडच्या मोटरीच्या आमच्या केबली चोरीला चालल्या त्याचा शोध घ्या. तिकडं गावोगावी गांजा करस खुले आम विकायला लागलाय त्याचा शोध घ्या. चोरा लागल्यात, मंगळसूत्र झाला, आमच्या मुली बाळींच्यावर बलात्कार व्हायला लागल्यात त्याचं बघा. आणि ते बघायचं सोडून या चोरांच्या साठी, या चोरांना लुटता यावं म्हणून तुम्ही त्यांना संरक्षण देऊन रात्री येत असाल तर तुम्हाला संविधानानं आम्हाला सुद्धा काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आपण सुद्धा एक निर्धार करूया, एक ठरवूया, एका गावामध्ये संकट आला तर आपण सगळ्यांनी मिळून त्या गावामध्ये जायचं आणि ते संकट पळवून लावायचं. यांच्याकडे एवढी ताकद नाही, फार अगदी भोगाव पासून ते कामेरीपर्यंत एकाच वेळी सगळीकडे संयुक्त मोजणी करण्याएवढी यांच्याकडे यंत्रणा नाही आहे. लक्षात ठेवा, दोन चार गावामध्ये ते अशा प्रकारे मोजणी करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला जर का निरोप आला तर आपली जमीन वाचवण्यासाठी हातात असलेलं सगळं काम बाजूला ठेवायचं आणि ज्या गावातनं निरोप आलाय त्या गावामध्ये जाऊन जायचं आणि या चोरांचा बंदोबस्त करायचा. हा निर्धार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. त्याशिवाय हा शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. हा आधी देवाचं नाव सांगितलं, पंढरपूरला रस्ता जात नाही, तुळजापूरला रस्ता जात नाही. आणि यांना एवढी अक्कल नाही, कारण यांना भ्रष्टाचार करण्यासाठी, पैसा खाण्यासाठी एवढी घाई झालेली आहे. नेमकं भौगोलिक ज्ञान सुद्धा घेण्याची तसदी घेत नाहीत. त्या पत्रादेवीचं नाव घेण्याच्या ऐवजी त्या पत्रादेवी पासून 1 किलोमीटर अंतरावर एक प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र आहे बांद्याला, अर्धलिंगेश्वराचं, त्याचं नाव दिलं असतं तरी समजलं असतं. पण त्यांना एवढी घाई झाली होती, गोव्याला जायला एवढी घाई झाली होती की त्यांनी पत्रादेवीचं नाव दिलं. म्हणजे काय करतोय याचं सुद्धा भान या लोकांना नाही आहे. केवळ यातनं 50-60 हजार कोटी रुपये काढायचे आणि 2029च्या निवडणुकीमध्ये खर्च करायचा हा हेतू ठेवून आपल्यावर हा वरवंटा करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, केवळ ज्याची जमीन जाणार आहे त्याचा हा प्रश्न नाही आहे. ज्याची जमीन जाणार नाही त्याला महापुराचा फटका बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि त्या महापुरामुळे आज या आपल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिळून किमान 25 लाख टन ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हणजे जवळपास 5 साखर कारखान्यांना त्याचा फटका बसणार आहे. आणि मग आधीच साखर कारखाने 3 महिन्याच्या वर चालायला तयार नाहीत आणि त्याच्यामध्ये जर का महापुरामुळे अशा पद्धतीनं जर का ऊसाचा उत्पादन घटायला लागला
तर साखर उद्योगाचं काय होईल, ऊस उत्पादक शेतकऱ्याचं काय होईल. त्यामुळे ज्याची जमीन जाणार आहे तोही भरतणार आहे आणि ज्याची जमीन जाणार नाही तोही भरतणार आहे, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून हे सारे प्रश्न लक्षात घेता या चोरांच्यासाठी म्हणून आम्हाला आपला बळी द्यायचा नाही आहे. मग मी ऐकलं काही आमदारांनी सुद्धा समर्थनाची पत्र दिलेली आहेत. त्यांना खरं तर जाब विचारला पाहिजे, तुम्ही कोणाचे आहे. तुम्हाला ज्यांना तुम्ही समर्थनासाठी पत्र दिल्यात त्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला नाही आहे, या सामान्य माणसाच्या जीवावर निवडून आलेला आहे, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. नाहीतर एकदा सांगा तुम्ही कुठल्या बाजूला. जयंत पाटील साहेब म्हणाले तसं एकदा आता या जिल्ह्यामध्ये फाळणी झाली पाहिजे. शक्तीपीठ विरोधातले असणारे लोक आणि शक्तीपीठाच्या समर्थनामध्ये असणारे लोक आता मतलब काय चालणार नाही. कारण हे स्पष्ट झालेलं आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगितलं तुम्ही कुठल्याही सरकारी संस्थेकडनं तुमचा हा रस्ता कसा योग्य आहे, कसा शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे आणि तो करणं का गरजेचं आहे, त्याचा एखादा कागद आणून द्या. ते आणून देऊ शकत नाहीत. कारण हा पूर्णपणे गरज नसलेला, काही आवश्यकता नसलेला आणि खर्चिक महाराष्ट्राला कर्जाच्या विळख्यात टाकणारा असा हा रस्ता आहे. त्यामुळं कुठली संस्था जी अधिकृत सरकारची आहे, IIT पवई असू दे, रडकी असू दे किंवा इंडियन रोड काउन्सिल असू दे, हे यांना अशा प्रकारचं सर्टिफिकेट देऊ शकत नाहीत आणि म्हणून हे रेटायचं काम करतायत. मग हे जर का चोरासारखा दरोडे घालण्याचं काम करत असतील तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन या दरोडेखोरांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे. कितीही केसेस होऊन देत, माझी तुम्हाला विनंती आहे, कितीही गुन्हे होऊन देत, कितीही केसेस होऊन देत, वकिलांच्या फौजा उभा करूया, पण या चोरांच्या समोर शरण जायचं नाही, हा निर्धार आपण करूया. एखाद्यावर जर का गुन्हा दाखल झालाच तर त्याला जामिनावर सोडून आणायचा आणि गावातनं मिरवणूक काढायची. कारण हा खरा स्वातंत्र्य सैनिक आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी चालू असणाऱ्या लढ्यातला हा खरा स्वातंत्र्य सैनिक आहे. त्याचा आम्ही सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही अशी भूमिका घेऊया आणि रडणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा बळ देऊया, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीला आम्ही काही मोजके लोक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे काय हात नाही, त्यांना फक्त आम्ही सरकारला त्यांच्या मार्फत सरकारला निरोप देणार आहे. जर शक्तीपीठ महामार्ग करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही संयुक्त मोजणी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला तर परिणाम चांगले होणार नाहीत. एवढा निरोप तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं कलेक्टरला देतो. धन्यवाद.